आज आहे माझ्या मावशीच्या मुलाचं म्हणजेच माझ्या भावाचं प्री वेडिंग फोटोशूट। आता फोटोशूट साठी लोकेशन कोणतं घ्यायचं हे डिस्कस करत असताना माझ्या आत्याच्या गावामध्ये असलेलं एक फार्म हाऊस आठवलं। हे फार्म हाऊस तर खूपच भारी आहे। ह्याच्या आजूबाजूचा परिसर आणि झाड तुम्हीच बघा ना किती सुंदर आहे। मी आणि वहिनी तर पूर्ण फार्म हाऊस फिरत होतो आणि एकीकडे ह्यांचं फोटोशूट चालू होतं। आता कॅमेरामॅनला बघून आमचा नक्षू पण कॅमेरामॅन बनला होता। तो आम्हाला कसा बोलत होता, थांबा आम्ही एक नंबर फोटो काढून देणार तुमचे। हे बघा किती मस्त फोटो काढलेत ना। तुम्हालाही माहितीच असेल की आपल्या भावा बहिणींसोबत फोटोशूटला जात असाल तर फिरायला मिळतं असं नाही, त्यांच्यासोबत मजदुरी पण करावी लागते। ह्यांचा फोटोशूट होता होता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि माझ्या मोठ्या बहिणीने सर्वांसाठी जेवण केलं होतं। मग थंड पिलं, जेवण केलं आणि एवढ्या भर उन्हामध्ये निघालो आम्ही शिरगाव बीचला जायला, कारण तिकडे गेल्याशिवाय फोटोशूट कम्प्लीट झालंय असं वाटतच नाही। आता शिरगावला पोहोचून सर्वात आधी भावाचा खिसा रिकामा करायचं ठरवलं आणि सर्वांनी एक एक नारळ पाणी पिलं। चला यानंतर पुन्हा एकदा फोटोशूट चालू झालं। आता कॅमेरामॅनला फोटोज काढताना बघून माझ्या मधला व्हिडिओग्राफर जागला आणि भावाला सांगितलं, चल एक नंबर व्हिडिओ बनवून देते तुमची। तसं माझ्या प्रोफाईलला आधीच मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की बघा। यानंतर थोडेफार माझे पण फोटोज काढले, नंतर गेले बीच वरती फोटोज काढायला। आणि हो, तुम्हाला पण एकदम बजेट मध्ये आणि भारी फोटोज काढणारा हवा असेल, आमच्या फोटोग्राफरची आयडी इथे मेन्शन केलेली आहे, त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। खूप छान फोटोज काढतो। चला यानंतर घरी येऊन लगेचच मम्मी पप्पांसोबत निघाले आमच्या बाबुडीला भेटायला, कारण तो गेलाय मामाकडे। आमच्या बाबुडीला जाऊन 5-7 दिवस पण नाही झाले तरी पण त्याची इतकी आठवण येत होती। आम्ही सर्वच त्याला भेटायला गेलो आणि त्याने पण इतक्या दिवसातून बघितल्यावरती कसं मस्त हसत राहिलाय।